तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते। तर खूप दिवस झाले आपले ब्लॉग व्हिडिओ काय आले नाहीयेत, खूप महिने झालेत आणि त्याचं कारण पण तसंच आहे। खरं सांगायचं तर मागचे दिवस खूप हेक्टिक होते, आयुष्यात एका पाठोपाठ एक खूप काही गोष्टी घडून गेल्या, पण म्हटलं चला भूतकाळात अडकून राहण्यापेक्षा आपल्या आवडत्या कामाला आपण स्टार्ट करूया। सो आजपासून मी काही गोष्टी स्टार्ट करते नवीन नवीन। सो आजपासून मी तुम्हाला माझं डेली रुटीन खूप काही गोष्टी दाखवणार आहे। सो असाच व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि मी माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी पण तुम्हाला मध्ये सांगणार आहे, त्या स्किप न करता बघा। चला तर आपल्या डेली रुटीनला आपण सुरुवात करूया आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील आता नवनवीन। आजचा दिवस एवढा काही खास नव्हता, कारण आज उठायला इतका उशीर झाला होता ना का विचारूच नका। आणि खूप लेट उठल्यामुळे ना हो ना मी डबा पण केला नव्हता, सो त्यांना मी सकाळी लवकर तसंच पाठवून दिलं होतं। खरं तर त्यांच्यामुळेच उशीर झाला होता, रात्री ते लवकर आले नाही, जेवायला उशीर झाला आणि झोपायला पण उशीरच झाला। मला वाटतं 1-1:30 वाजला होता आम्हाला झोपायला, आणि सकाळी त्यांना जनरलला जायचं होतं। जनरल थोडीशी लवकर झाली आता, म्हणजे 8 वाजता भरते त्यांची जनरल, 7:30 वाजता जावं लागतं त्यांना। सो मग आहे ना मी आज काय टिफिन बनवलाच नाही, म्हटलं तुम्ही जा आज कंपनीमध्ये जेवण करा, आणि मी पण मग थोडासा आराम करून आहे ना नंतर कामाला स्टार्ट केलं होतं। कारण जनरलची बसली ना की माझं रुटीन एकदम छान असतं, 11 वाजेपर्यंत माझे सगळे घरातले सगळे कामं होऊन जातात, अगदी जेवण सुद्धा माझं होतं। पण 11 वाजता बोलवलं की मग डायरेक्ट 3 वाजता जेवायला, असं काहीच असतं। मग पटकन आता आहे ना मी सगळं आवरून घेते पटापटा। बेडपासून मी सुरुवात करत असते रोजची, कारण बेडपासून बेडशीट पहिले झटकते, त्याच्यानंतर मग सगळ्या पटकन लावून घेते, त्याच्यानंतर मग आहे ना घरामधली जे माझ्याकडे वस्तू आहेत ना सगळ्या पुसून घेत असते मी। हे रोजचं काम आहे माझं, असं नाही की आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा, असं काही नाही, मी हे रोज करत असते। वॉर्डरोब असो, ड्रेसिंग टेबल असो किंवा सोफा वगैरे सगळं काही ना मी रोज पुसून काढत असते, कारण आहे ना मला महिन्यातून एकदा क्लिनिंग करायचं ना खरंच खूप वैताग येतो आणि मला ना असं बेकार फील होतं की यार एवढा पसारा निघालाय। सो मी आहे ना रोज थोडं आवरून घेतच असते। त्याच्यानंतर मी आहे ना पटापट आवरलं की मस्त झाडून वगैरे घेते, त्याच्यानंतर पुसून वगैरे घेत असते। आणि आजकाल आहे ना मॉपमुळे खरंच खूप भारी वाटतंय, नाहीतरी ना मला बसून फरशी पुसायला लागायची, पण आजकाल आहे ना ह्या मॉपमुळे एकदम भारी वाटायला लागले। हे गिफ्ट आलंय आम्हाला खरं तर लग्नामध्ये, हे दादा त्यांनी त्या दिवशी आम्हाला देहूला गेलं होतं ना, सो त्यांनी दिलं। त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून आणि कपडे मी ना हातानेच धुवत असते। मी पटकन आहे ना फक्त आहे ना कपडे स्पिनला लावत असते, कारण आहे ना मग आजकाल पावसाळा वगैरे चालू आणि कपडे काही वाळत नाही, सो स्पिनला लावले ना की पटकन वाळून थोडेफार निघतात, फक्त थोडेसे ना सुकावं लागतात। त्याच्यानंतर स्पिनला लावून झाले कपडे आणि मग मी निवांत असते। मग छान असं आहे ना लगेच कपडे स्पिन होऊन झाले, काय 12 मिनिटं नाही, काही 9 मिनिटं लागतात, तिथे 12चा टायमिंग दिलेला असतो, पण 8-9 मिनिटात होऊन जातं। त्यानंतर छान अशी देवपूजा केली, आणि माझं देवपूजेचं पण आहे ना मी दुपारी करते, संध्याकाळी करते किंवा सकाळी, मला वेळ भेटेल ना तसं मी करत असते देवाची पूजा सुद्धा। त्यानंतर थोडीशी भूक लागली होती, सो मी आहे ना छान असा मसाले भात बनवायला घेतला होता, झटपट होतो आणि मला आवडतो सुद्धा। सो इतका छान झाला होता मसाले भात ना आज की खरंच खूप मस्त, माझ्या एकटीसाठीच केला होता, पण रात्री आहो आले ना सो त्यांना पण दिला होता। ते पण मला म्हणत होते मी असताना तू असा भात करत नाही, तू एकटी असताना असा भात करते, असं नको करत जाऊ म्हणे, मला पण देत जा थोडंफार। मग त्यांनी पण खाल्ला आणि खूप भारी झाला होता, संपून पण गेला मस्त असा भात। त्यानंतर आहे ना मी तुम्हाला सांगते की मी इतके दिवस व्लॉग का बंद केले होते। खरं तर खूप काही सुख दुःख माझ्या आयुष्यामध्ये आले होते, आणि तेच मला तुम्हाला सांगायचंय। खरं तर सुख इतकं छान होतं की आमचं पुन्हा एकदा लग्न झालं, आणि दुःख असं होतं की माझं मिसकॅरेज, मी तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये नक्की सांगते। असं असतं माझं डेली रुटीन। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट सुद्धा करा, काही ना काहीतरी कमेंट करा, आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, आणि सुख आणि दुःख कसे आले ना ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। लग्न आणि मिसकॅरेज खूप भयानक होतं आणि लग्न खूप जबरदस्त होतं, तर नक्कीच भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये। बाय।